नमस्कार. सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. प्रीतीचा गंध बावरा भाग 8 पोस्ट करून झालाय, म्हणून आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी एक सूचना अशी की तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तसेच कृपया व्हिडिओ अर्धवट सोडून न जाता शेवटपर्यंत पहा आणि लेखन व अभिवाचन आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमच्या इतर वाचक मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला आता लगेच कथेकडे वळूया. प्रीतीचा गंध बावरा भाग 9. लेखिका अनामिका, अभिवाचक सेजल पुंजे. तो काय करतोय हे पुरतं कळेपर्यंत मी उठून उभी राहिली होती. अंगठी फेकताच मी उघड्या दारातून जोरदार वादळात मुसंडी मारून सरळ पळत सुटली. झाडापर्यंत पोचल्यावर मला कसाबसा श्वास घेता येत होता. बर्फात ओली होऊन कुडकुडत मी गुडघे टेकून बसली. बर्फाचे पाणी डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरत होते. हाताने सगळा नव्याने भुरभुरलेला फुसका बर्फ बाजूला करत मध्येच हाताला टोचणाऱ्या बारीक काटक्यांमधून हात फिरवत शोधत राहिली. एव्हाना माझ्या केसांमध्ये बर्फाचे कण जमू लागले होते. किती वेळ गेला कोण जाणे, पण माझे हातपाय मलाच जाणवेनासे झाले तेव्हा मी उठले आणि वाऱ्यातून जोर लावून कशीबशी दारापर्यंत पोहोचले. दार उघडे होते, पण तो दारात नव्हता. मायलो दाराबाहेर येऊन जोरजोरात भुंकत होता. मी जवळ आल्यावर तो शांत होऊन माझ्या मागोमाग आत आला. घोंगावणाऱ्या वाऱ्यात अंगातली सगळी शक्ती लावत जीव खाऊन मी ते दार बंद केले. शेवटी दमून मला श्वास येईनासा झाला. धपापत दारालाच टेकून उभी राहिले. तो दाराकडे पाठ करून खुर्चीत बसला होता. किती बेपर्वा माणूस आहेस तू, तुला जराही काही वाटलं नाही? थोडा श्वास घेतल्यावर मी ओरडले. जर माझ्या आईने तिच्या लग्नाची कधी पर्वा केली नाही तर त्या नुसत्या रिंगची पर्वा मी कशाला करू, तो शांतपणे म्हणाला. मी डोअर नॉबला धरून कशीबशी उभी होती. हात आणि सगळे शरीर गारठून बधीर झाले होते. हळूहळू पायांच्या मुंग्या गेल्यावर कोपऱ्यात आगीसमोर जाऊन बसली. धगीसमोर हात पाय शेकल्यावर जरा जीवात जीव आला. ती रिंग तुझ्या वडिलांची होती, मी आगीत बघत म्हणाली. मला वाटले होते निदान बाबांची आठवण म्हणून तो ती अंगठी स्वतःकडे जपून ठेवेल. माझ्या वडिलांनी ती अंगठी आईला परत केली होती. जर त्यांना ती अंगठी जपून ठेवावीशी वाटली नाही तर मी का ठेवू, तो म्हणाला. पण तुझ्या आईने तरी ती जपून ठेवली होती, यावरून काहीतरी कळायला हवं होतं तुला. मी त्याच्या आईची एवढी वकिली का करत होती माझं मलाच समजत नव्हतं. एका अर्थी मी जगातल्या सगळ्या स्त्रियांची बाजू मांडते असं मला कुठेतरी वाटत होतं. माझ्या मते बायका फक्त पुरुषांकडून त्यांना हवी असलेली गोष्ट मिळवायला बघतात. त्यासाठी त्या काहीही मार्ग वापरतील, कुणालाही दुखावतील. एकदा का त्यांना ती गोष्ट मिळाली की ज्यांना चिरडून त्या पुढे गेल्या त्याचे त्यांना काहीही वाटत नाही. एकदा प्रेम करून मी चूक केली, पण आता नाही, अजिबात नाही, तो निर्विकारपणे म्हणाला. मी एकदम वळून त्याच्याकडे पाहिले. बायका, सगळ्या बायका, हे काय विचित्र जनरलायझेशन आहे. मला त्याचं बोलणंच काही कळत नव्हतं. तुला बायकांवर विश्वास नाही, बायका स्वार्थी वाटतात, कारण फक्त तुझी आई तुला सोडून गेली आणि काल तूच मला सांगत होतास की लोकांनी सोडून जाण्याबद्दल तुला काहीच इश्यूज नाहीत. मला आता हसू येत होतं. कसला नमुना आहे हा. तुला हे फक्त आईबद्दल वाटतंय, तुला बाकी काही माहिती नाही अजून, तो गूढपणे बोलला. मग सांग मला. मी आता हाताची घडी घालून कपाटाला टेकून उभी होती. नताशा, तो पुटपुटला. धडा नंबर 2. झालं तर मग. एका मुलीपायी तू अख्ख्या स्त्री जातीला नाव ठेवतो आहेस. किती क्लिशे. काय झालं होतं? नताशाला या जंगलात राहायला आवडलं नाही? सेम तुझ्या आईची स्टोरी, मी विचारले. तुला काय करायचंय, तो तिरसटपणे म्हणाला. बरोबर, मला काय करायचंय? मी फक्त एक गोष्ट सांगते, नंतर काहीही बोलणार नाही. आय प्रॉमिस गंधार. ह्या सगळ्याच्या पलीकडे विचार कर, मी गांभीर्याने म्हटलो. पुढचा श्वास घेण्याच्या आत गंधारचा चेहरा माझ्या चेहऱ्यासमोर 2 इंचावर होता. जराही हालचाल केली तर त्याचं भलं मोठं नाक माझ्या नाकाला लागेल इतक्या जवळ. कपाटावर माझ्या चेहऱ्याच्या बाजूला हात ठेवून खुनशीने माझ्या डोळ्यात बघत तो उभा होता, त्यामुळे कुठूनही पळायला जागा नव्हती. त्याच्या पायाशी येऊन मायलो लोळण घेऊन भुंकत होता.
दोघांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मी नताशाला आम्ही दोघेही बालवाडीत असल्यापासून ओळखत होतो, किंवा असं म्हटलं पाहिजे की मी ओळखतो असं मी समजत होतो. नंतर दिल्लीला कॉलेजमध्ये एकत्रच होतो. मग मी बाबाला मदत करायला इकडे आलो आणि ती मास्टर्ससाठी बँगलोरला गेली. इतकी वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. ती इथे आली की आम्ही नेहमी एकत्र असायचो. तिचं मास्टर्स संपून नोकरीही तिकडेच सुरू झाली होती. मी तिला सरप्राईज करायला एकदा न सांगता बँगलोरला गेलो आणि मलाच सगळ्यात वाईट सरप्राईज मिळालं. तिथे जाऊन मला कळलं की ती कोणा रूममेटबरोबर राहत नव्हती, तर तिने तिच्या बॅचच्याच एका मुलाशी लग्न केलं होतं. तो ऑलरेडी कॅनडात गेला होता आणि ही व्हिसा मिळेपर्यंत इथे थांबली होती. मी तिच्यासाठी फक्त इथे असेपर्यंत वापरायचे खेळणं होतो. शी वॉज टोटली प्लेईंग विथ मी. सो माझ्या आयुष्यात कोणीही बाई नकोय मला. गॉट इट? माझी आई निघून गेल्यावर माझ्या वडिलांची झालेली हालत मी माझ्या डोळ्यांनी बघितले आणि त्याच कडू औषधाचा जरा कमी प्रमाणात मीही डोस घेतलाय. म्हणून माझ्या आयुष्यात मला आता कुणीही नकोय. बॅक ऑफ, समजलं? आवंढा गिळून माझ्या ओठातून बारीकसं हो निघालं. त्याने जसा काय खोलीतला सगळा ऑक्सिजन शोषून घेतल्यासारखा माझा श्वास रोखला होता. माझ्या हातांवर मानेवर काटा आला होता आणि मी तळहात कपाटावर घट्ट चिकटवून उभी होती. तो तिथून गेल्यावर काही सेकंदांनी मला पहिल्यासारखा श्वास घ्यायला जमला. तो तरातरा जाऊन टोकाला असलेल्या लॅपटॉप टेबलापाशी बसला होता, जसं काही त्याला माझ्यापासून शक्य तितक्या लांब राहायचं होतं. मी खाली बसून घाबरून विव्हळणाऱ्या मायलोच्या कानामागे मानेवर खाजवत त्याला शांत केलं. आता सगळा ताण कमी झाल्यावर मला जाणवलं की मी पूर्ण वेळ थरथरत होते. इतकं कडवट बोलूनही मला गंधारसाठी वाईट वाटत होतं. ना मी नताशाला ओळखत होती, ना त्यांच्यातील रिलेशनशिपबद्दल मला काही माहिती होतं, पण त्याला झालेला आणि होत राहिलेला त्रास मला दिसत होता. माझ्या कॉलेजमधल्या बॉयफ्रेंडने मला डंप केलं. माझा आवाज अजूनही थरथरत होता. ओ रिअली? मग तू सगळ्याच्या पलीकडला विचार केलाच असशील. नो बिग डील, तो थंड आवाजात म्हणाला. खरं सांगायचं तर नाही. मी माझ्या पहिल्या असाइनमेंटसाठी 1 वर्ष दिल्लीला होते आणि तो मुंबईला. आम्हाला लॉंग डिस्टन्स जमणार नाही हे त्यानेच ठरवून माझ्याशी ब्रेकअप केलं आणि पुढच्या 6च महिन्यात माझ्याच बेस्ट फ्रेंडशी लग्न. मी मला काहीच फरक पडत नाही असं दाखवत त्यांच्या रिसेप्शनलाही हजर होते. तो मान वळवून माझ्याकडे रोखून बघत मी खरं सांगते का याचा अंदाज घेत होता. मीही काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिली आणि शेवटी किचनमधल्या खुर्चीत जाऊन बसली. खाली मान घालून थरथरणारा ओठ दातांनी चावत मी कशीबशी रडायला येणं थांबवत होती. मायलो थोडा वेळ त्याच्या पायाशी बसून वाट पाहूनही तो लाड करत नाही दिसल्यावर उठून माझ्याकडे आला. माझ्या खुर्ची शेजारी उभा राहून 2 पाय उचलून त्याने माझ्या मांडीवर ठेवले. डोळ्यांच्या कोपऱ्यात गोळा झालेला जाडा थेंब पुसून मी मायलोकडे बघून हसली आणि त्याचे पाय हातात घेऊन त्याच्याशी खेळायला लागली. पण तरीही आम्हा दोघांमध्ये तणाव पसरलेला होताच. हा ताण नाहीसा करण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करत होते. तो अजूनही माझ्याकडे पाठ करून खुर्चीत पाय हलवत बसला होता. सो आपण दोघेही हर्ट झालोय, पण हा काही जगाचा अंतबिंत नाही. हे डिस्कशन विसरून जाऊ आपण. लेट्स मूव्ह ऑन, मी म्हणाले. हे ऐकून तो फक्त ओठांचा कोपरा वाकडा करत हसला आणि बेफिकीरपणे खांदे उडवले. इथे चेसबोर्ड आहे? मी सहज विचारले. नाही, तो उत्तरला. स्क्रॅबल? मी परत विचारले. नाही, त्याने परत तेच उत्तर दिले. सापशिडी? लुडो? मी डोळे फिरवत विचारले. नाही, परत नकार आला. मग काय खेळू शकतो? मी त्याच्याकडे पाहिले. फुली गोळा या ऑप्शनवर त्यालाच हसायला येत होते. डन, सो फुली गोळा इट इज, मी हसत उठून उभी राहत म्हणाले. सुरू करूया. तो एक नोटपॅड आणि पेन टेबलवर त्यांच्या मधोमध ठेवत म्हणाला. मी फुली घेऊन सटासट 3 गेम्स जिंकले. आत्ताच कोणीतरी म्हणत होतं की हा गेम मी फार खेळले नाहीये म्हणून. तो एक भुवई वर करून माझ्याकडे बघत म्हणाला. मी म्हणाले का? मी हसत म्हणाले. बायका मूर्ख नसतात माहिती आहे ना.
मूर्ख नसतातच. पत्थर दिल, येस. पण मी भेटलेल्या बऱ्याचशा बायकांमध्ये थोडी तरी हुशारी दिसलीच होती. तो म्हणाला, तुझ्याबद्दल लिहायच्या विशेषणांच्या लांबलचक लिस्टमध्ये मी आता शॉव्हिनिस्ट पण टाकते. तो मला जाळ्यात पकडत होता हे अगदी ठळक कळत होतं मला. खरं तर रिअलिस्ट म्हटलं पाहिजे. तो माझे शब्द खोडत म्हणाला, प्लीज, म्हणजे काहीही. मी हेल काढून नंतर हसत म्हणाली. अचानक तो वाकडं तिकडं न हसता पहिल्यांदाच सरळ नॉर्मल माणसासारखा हसला. त्याला हसताना बघून माझ्याकडून गडबडीत पेन खाली पडले. तू अजून जास्त वेळा हसत जा. टेबल खाली वाकून पेन उचलून वर येताना मी म्हणाले. रिअली? त्याने भुवया उंचावल्या. मी हुंकार भरला. त्याच्या डोळ्यात एक ओळखीची चमक आली होती. तो इतका रफ, इतका विस्कटलेला असला तरी तो मला खूप अपीलिंग वाटत होता. दाढी आणि चांगला हेअरकट केला तर कदाचित तो हँडसमही दिसेल. मी बराच वेळ त्याच्याकडे बघत असावे, कारण त्याने काय असे मोठ्याने विचारले. ओ सॉरी. मी जरा लाजून नजर दुसरीकडे वळवली. तू माझ्याकडे टक लावून बघत होतीस, तो बोलला. माहितीये, मी मान्य केले. का? त्याच्या कपाळावर स्पष्ट प्रश्नचिन्ह दिसत होता. ह्या प्रश्नाचे उत्तर फार कठीण होते. मी हे कबूल करू शकत नव्हती की त्याच्यातला माझा इंटरेस्ट वाढत होता किंवा त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायला मी उत्सुक होती. त्यामुळे पटकन जे सुचले ते बोलून टाकले. तू कसा दिसतोस ते लक्षात ठेवते आहे. तू मला फोटो काढू देणारच नाही बहुतेक, म्हणून. लगेच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तुझ्या आर्टिकलसाठी? उत्तर न देता मी नवीन चौकोनात फुली मारली. आता सलग 3 गेम मी हरले. मला सरळ विचार करणे कठीण झाले होते क्रमशः. पुढील भागात काय होईल या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. काळजी घ्या. स्टे ट्यून. धन्यवाद.